मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये आज सकाळ-सकाळी पावसाच्या सरी बरसल्या. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. आज 3 जून सकाळचे 9:30 वाजलेत. सध्या सिस्टीम पाहिला तर आता केरळमध्ये मान्सून आगमनासाठी वातावरण अगदी अनुकूल होऊ लागलेलं आहे. चक्राकार वारे जे होते ते आता उत्तरेकडे सरकू लागलेत, जे कर्नाटक किनारपट्टीच्या आसपास पोहोचलेत आणि त्यामुळे केरळमध्ये लवकरच म्हणजे हवामानापर्यंत 4 तारखेच्या आसपास पाऊस किंवा मान्सून दाखल होईल. असं सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मान्सून दाखल होण्याचं वातावरण अनुकूल होतंय. त्यासोबतच आज सकाळी आपल्या महाराष्ट्राच्या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. सिंधुदुर्गाच्या दक्षिण भागात पाऊस झाला. मुंबईच्या पश्चिम उपनगरांच्या आसपास किंवा इकडे सांताक्रूझ, चेंबूरपर्यंत सुद्धा पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. मीरा भाईंदर, मुलुंड असेल, तर या भागांमध्ये पाऊस झालेला आहे. रत्नागिरीच्याही काही भागांमध्ये सकाळी पावसाचे ढग होते. बाकी इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचा थोडासा भाग हलके ढगाळ वातावरण आहे. आणि इकडे दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सकाळी ढग दाटले होते. येत्या 24 तासातील जर आपण पावसाचा अंदाज घेतला, तर येत्या 24 तासामध्ये किनारपट्टीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गापासून गोव्यापर्यंत एक दुसऱ्या ठिकाणीच पाऊस होईल. जास्त पावसाची किंवा मोठ्या क्षेत्रात पावसाची शक्यता अजूनही नाही. अशी शक्यता नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव, हा जो भाग आहे याही ठिकाणी मोठ्या क्षेत्रावरती नाही, मात्र काही ठिकाणी पाऊस होण्यासाठी थोडंसं वातावरण अनुकूल आहे. तसेच धाराशिव, बीडचे दक्षिण भाग, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी याही ठिकाणी एक दुसऱ्या भागामध्ये थोडासा पाऊस होऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरचे काही भाग आहेत. बीड, जालना, परभणी, हिंगोलीचे बरेचसे भाग, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल, नाही तर जास्त शक्यता नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.